नमस्कार. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी स्वागत करतो. माझं यूट्यूब पाहणाऱ्या तमाम दर्शकांचं प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करतो आहे. कारण मित्रांनो, झाला तर 9,000 आपण पार करतो आहे आणि लवकरच आपण 10,000 सबस्क्रायबर्स अवघ्या 2.5 महिन्यात आपण गाठलेले आहेत. आपलं बाळ फक्त 2.5 महिन्याचं मित्रांनो, आणि 2.5 महिन्यामध्ये 10,000 सबस्क्रायबर्सपर्यंत आपण जोडल्या गेलेलो आहेत. हे सर्व आपल्यामुळं, आपल्या सर्वच्या प्रेमामुळे, हे लक्षात ठेवा. माझ्यासमोर आदरणीय भाऊजी तोरसेकर, आदरणीय प्रभाकरजी सूर्यवंशी आणि आदरणीय सुशील कुलकर्णी, या तिघांना मी फॉलो करत होतो. आणि मग मला वाटलं आपण पण छोटासा प्रयोग करून बघायला हरकत नाही, कारण आपलासुद्धा जवळपास 35-40 वर्षाचा राजकीय अनुभव आहे. आणि म्हणून ह्या तिघांना मी नमस्कार करतो की आपण, सुशील कुलकर्णीला परवाच मी फोनवर बोललो, खूप चांगला स्वभाव आहे त्यांचा. भाऊंना कधी भेटण्याची संधी येते माहीत नाही, आणि नक्कीच मी प्रभाकर सूर्यवंशी लवकरच भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. हे तिघं माझ्यासमोर एक मराठीतल्या यूट्यूबमधले आयकॉन आहेत. आणि आमचे अनिल थत्तेंना तर मी बिलकुल फॉलो करतो, कारण त्याच्यासारखा बिनधास्त आज 75व्या वर्षीसुद्धा तरुणांना लाजवेल असा जोश आमच्या अनिल थत्तेमध्ये, म्हणून गगनभेदीसुद्धा मी पाहतो. अनिता पाध्येंचं परवा मी दादा माणूस पाहिला, त्यांचंसुद्धा मला कौतुक करावं वाटतं, कारण दादा कोंडकेंच्या मी अत्यंत जवळ होतो. हे अशा सगळ्या कलाक्षेत्रातून जात मित्रांनो, या राजकीय क्षेत्रात मी कधी ओढल्या गेलो हेच मला माहीत नाही. आणि त्यामधून मला सहवास लाभला आदरणीय स्वर्गवासी विलासरावजी देशमुख साहेब आणि स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा. आता मुंडे साहेबांचा आमचा परिचय पाशा पटेलांनी करून दिला. माजी आमदार पाशा पटेल, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष, त्यांनी करून दिला. मला बीडला बोलून घेतलं. रावसाहेब दानवेसाहेब समोर होते, आणि त्यावेळेस पंकजाताईंचं राजकारणात एंट्री झालेली नव्हती. त्यावेळेस मुंडे साहेबांनी जाणीवपूर्वक मला सांगितलं की अरे औसेकर, आमच्या पंकजांना भाषा शिकवा. म्हणजे एवढं एक दिलदार व्यक्तिमत्व. आणि गेली 10 वर्ष मुंडेसाहेब जाईपर्यंत त्यांच्या पूर्ण निवडणुकीचं नियोजन, त्यांच्या पूर्ण निवडणुकीची प्रचारांच्या ऑडिओ रेकॉर्डिंग्स माझ्या स्टुडिओमध्ये होत होत्या. आणि एका निवडणुकीमध्ये, म्हणजे परवा जायच्या त्या निवडणुकीमध्ये, ज्या ते गेले त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये, माझ्या हातनं विनायकरावजी मेटे साहेबांचं नाव सांगायचं राहून गेलं त्या ऑडिओ क्लिपमध्ये प्रचाराच्या. तर त्यांनी लातूरच्या सुधीर धुतेकरला फोन करून सांगितलं की आत्ताच्या आत्ता औसेकरला स्टुडिओ उघडा म्हणावं. रात्रीचे 2-2:30 वाजले होते, आणि तिथं विनायकराव मेटेंचा स्थान द्या, एवढं प्रेम विनायकराव मेटे आणि गोपीनाथराव मुंडेंचं. आणि त्यामुळं, आणि आता जेही मी राजकारण बघतोय, मन व्यथित होतं की जातीवादांचं राजकारण ह्या बीड जिल्ह्यामध्ये आता सुरू झालेलं आहे. आणि म्हणून मी आजचा हा खास विषय घेतलेला आहे की राजेंची कॉलर आणि पंकजांचा सिक्सर. उदयनराजे भोसले आणि गोपीनाथरावजी मुंडे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते, विलासरावजींचे होते. आणि उदयनराजेंना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी जर कोणी मदत केली होती ती गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केली होती. त्यामुळं एक विशेष आदर, एक विशेष प्रेम गोपीनाथराव मुंडे साहेबांबद्दल उदयनराजेंचं आहे. आणि या प्रेमाखातीरच उदयनराजे काल परळीमध्ये, बीडमध्ये आले, आणि त्यांनी पंकजा मुंडेच्या सांगता सभामध्ये आपली कॉलर उडवली. आता कॉलर ही जस्तेलाच उडवता येते बरं का, ही राजेंनीच कॉलर उडवावी. आणि राजेंनी कॉलर उडवली की जल्लोष होतो, टाळ्या पडतात, आणि विजयावर शिक्कामोर्तब होतं. आणि म्हणून कालची जी सभा आहे ही अत्यंत आगळी वेगळी सभा. आणि या सभेमध्ये
पंकजाताईंच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. या सभेमध्ये राजेंनी कॉलर उडवली. या सभेमध्ये धनंजय मुंडेंनी बॅटिंग केली आणि एक आगळी वेगळी सभा पंकजा मुंडेंच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरलेली. जरांगे फॅक्टर बीडमध्ये काय परिणाम करू शकतो याची चर्चा सध्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुरू झालेली आहे. आणि कुठेही मराठा आरक्षणाला पंकजा मुंडेंनी विरोध तर केलेलाच नाहीये. मग हा विरोध का, याचं प्रश्नाचं उत्तर हे बीड जिल्ह्यातलीच लोक सांगू शकतील. पण आमचं जे दुरून आकलन आहे की यामध्ये एक चुरशीची निवडणूक, ज्यामध्ये बजरंग सोनवणेंची एंट्री, ज्या बजरंग सोनवणेंच्या छातीमध्ये आदरणीय अजितदादा आणि धनंजय भाऊ मुंडे होते, आता त्यांच्या छाती फाडल्यानंतर दिसतात तिथं शरद पवार आणि आपले जयंत पाटील साहेब. त्यामुळं काल परवाच सुरेश धस साहेबांनी सांगितले की आता पुढची छाती फाडल्यास त्यांना कोण कोण दिसणारे माहीत नाही. असं एक आगळं वेगळं राजकारण ह्या बीड जिल्ह्यातलं सुरू झालेलं आहे. आणि आता ह्याच्यात भूमिका बजावणार आहेत विनायकराव मेटेचा गट. विनायकरावजी मेटे साहेबांना मानणारा जो काही गट आहे तो गट काय भूमिका घेतो याकडं बीड जिल्ह्याचा आता राजकारणाचा काटा वळतो आहे. आणि आज तरी आम्हाला असं दिसतंय की कालची जी सांगता सभा झाली, या सांगता सभेमध्ये उदयनराजेंनी फार सुंदर भाषण केलं. छोटंसंच केलं पण असं केलं, दनादन फोरन सिक्सर मारले. म्हणून राजेसाहेब तुमचं सुद्धा अभिनंदन करायला पाहिजे. आणि कालचं एक वाक्य फार भावूक होतं की मी पंकजांना सांगितलं कशाला ह्या निवडणुकीच्या तू साताऱ्यातून ये, मी तुझ्या विरोधात फॉर्म भरतो, पुन्हा मी फॉर्म काढून घेतो, तुला खासदार करून टाकतो. एवढा बिनधास्त आमचे राजेसाहेब याचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्र करत आहे. कारण आज प्रत्येक माणूस सत्ता आणि संपत्तीमधून सत्ता जोडण्याचं काम करतो आहे. पण एक असेही दिलदार राजे आजही आहेत जे छत्रपतींचे वंशज आहेत. ते सांगतात की तुम्ही साताऱ्यातून या, मी तुम्हाला एका दिवसात खासदार करतो. त्यावेळेस पंकजाताईंच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. मुंडे साहेबांची आठवण काढून उदयनराजेंना भरून आलं. इकडं धनुभाऊच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अख्खं हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले फक्त एकाच माणसाच्या आठवणीमुळं, ते म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही हो. गोपीनाथराव मुंडे साहेबांचे खास जिवलग मित्र जयसिंगरावजी गायकवाड हे कट्टर मराठा समाजाचे, पण ते इतके जिवलग मित्र आता पुन्हा नंतर त्यांच्यात का दुरावा आला ह्याची कारणं वेगळी आहेत. बरोबर आहे का? कारण जयसिंगरावजी गायकवाड आणि प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे हे आणीबाणीच्या काळामध्ये तिघही एकाच जेलमध्ये होते. तिथून त्यांची मैत्री आहे, तिथून त्यांचा संघर्ष आहे. आणि त्यामुळं मुंडे साहेबांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. विलासराव देशमुख मराठा समाजाचे, पण तेवढीच मैत्री विलासराव जवळ. कारण विलासरावांना निवडून आणण्यासाठी मुंडे साहेबांनी वारंवार जे काही बाळासाहेब ठाकरेंना मॅनेज करण्याचं काम केलं. कारण मी साक्षीदार आहे, लातूरच्या एका सभेमध्ये अक्षरशः 15 मिनिट मुंडे साहेब बाळासाहेब ठाकरेंच्या वादविवाद चालू होता की फक्त लातूरमधून कुणाला तिकीट द्यायचं विलासरावजींच्या विरोधात. तर मुंडे साहेब सांगत होते की मला रेणापूरमध्ये विलासराव साथ देतात आणि मला त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. न येणारा उमेदवार, पडणारा उमेदवार प्रभाकर उदगीरकरांना तिकीट द्या म्हणून वाद झालेला मी माझ्या समक्ष डोळ्यानं पाहिलेलं आहे. 15 मिनिट मुंडे साहेब वादविवाद करत होते बाळासाहेब ठाकरेंशी. एवढं त्यांचं जवळचं प्रेम होतं. आणि म्हणून आज बीड जिल्ह्यात जे राजकारण मी पाहतो आहे, मन व्यथित होत आहे. कुठंतरी जातीवाद, कधी न संपणारी जात, आणि पुन्हा त्या जातीला खतपाणी घालण्याचं काम सुरू झालेलं आहे. उदयनराजेंनी ठणकावून सांगितलेलं आहे
की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जात पात धर्म भेद काही नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधल्या आठवणी त्यांनी सांगितल्या आणि छत्रपतीच्या वंशजांनी आता सांगितलेलं की बीड जिल्ह्यातल्या लोकांनो चूक करू नका, चूक केली तर या कॉलरची गाठ आहे. हे तरी चेष्टेत बोललेले आहेत, तशी नाही आहेत उदयनराजे, आम्हाला कल्पना आहे. आणि म्हणून आज एक बीड जिल्ह्यातलं जे राजकारण आहे एका वेगळ्या स्तरावर चाललेलं आहे. जातीवाद सुरू झालेला आहे, तो जातीवाद थोपवणं ही आज काळाची गरज आहे. आज खरं तर बीड जिल्ह्यातल्या लोकांनी गोपीनाथराव मुंडेंना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली द्यायला पाहिजे मतदानातून, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. मी काही BJPचा प्रचारक म्हणून तुमच्याशी बोलतो आहे असं नाही आहे, किंवा मी कोणी म्हणेल तुम्ही काय पंकजा मुंडेकडून काय पाकिट आलं का, आता लगेच माझ्यावर टीका सुरू होईल, पंकजा मुंडेंचं पाकिट आलं का, लगेच दुसरा म्हणेल तुम्हाला बजरंग सोनवणेचं पाकिट आलं का. जे काही आपल्याला वाटतं ते स्पष्टपणे बोलणे हा माझा स्वभाव आहे. म्हणून मला वाटतं की आज बीड जिल्ह्यातून पंकजा मुंडे आघाडी घेऊ शकतात. कालपर्यंत वातावरण काय होतं मला माहीत नाही, पण कालची सांगता सभा मी पाहिली आणि मग त्यावेळेस मी म्हणालं की पंकजांनी सिक्सर मारला आणि राजेंनी कॉलर उडवली. यामधूनच पंकजाताई थोडंसं आता तुम्ही निश्चिंत राहा, तुमचा विजय होण्याची मला एक शक्यता वाटायला लागली आहे, एक माझं आकलन आहे. कारण मतदार आता विकासाच्या पाठीशी, मतदार आता पुढचं व्हिजन, मतदार देशाची आर्थिक स्तर, देशाची प्रगती, ही देशाची निवडणूक आहे. ही गल्लीतली निवडणूक, वार्डातली निवडणूक, विधानसभेची निवडणूक किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक नाही आहे. इथं देशाचा प्रश्न आहे, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, देशाची आर्थिक सुबत्तेचा प्रश्न आहे आणि देशाच्या प्रश्नाची ही निवडणूक आहे. म्हणून लोक मोदींच्या पाठीशी येतील. आता लवकरच मी आदरणीय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांच्या प्रचारामध्ये सामील होतो आहे. कालच मला त्यांच्या मित्रांचा फोन आला की औसेकर तुम्हाला मुंबईत यायचं आहे. पण मला एक कल्पना येते आहे की बीड जिल्ह्यातले लोक आता चुकीचा निर्णय घेणार नाही आणि खऱ्या अर्थानं आज गरज आहेच पंकजाताईंना आर्थिक स्थैर्य देण्याची, पंकजाताईंना एक राजकीय स्थैर्य देण्याची आणि पंकजाताईंना पुन्हा उभं करण्याची. तसं पाहिलं तर पंकजाताईंवर भरपूर अन्याय झालेला आहे आणि पंकजाताईंना अन्याय कुणी केलं हे सगळ्या जगाला माहिती आहे, त्यामुळे त्याचा उहापोह मला करायचा नाही आहे. पण मुंडे साहेबांचा वारसा पुढे चालण्यासाठी पंकजाताई खासदार होणं ही काळाची गरज आहे, असा एक त्यांचा हितचिंतक म्हणा, त्यांचा एक स्नेही म्हणा किंवा त्यांना मानणारा एक वर्ग म्हणा किंवा कार्यकर्ता म्हणा, काहीही म्हणा, पण एक माझं असं आकलन आहे की पंकजाताई तुम्ही कालच्या सांगता सभेतून नक्कीच उदयनराजेंना त्या सभेमध्ये बोलवून तुम्ही एक सिक्सर मारलेला आहे आणि राजेंनी कॉलर उडवली, हेच मी टायटल दिलं आहे. कसं वाटलं हे छोटंसं विश्लेषण? नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.